पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या. डे 20 मध्ये. तर आता आम्ही आलोय एका ठिकाणी डिनरला. आणि आज म्हणजे आता ह्याच्या आधी आम्ही गेलेलो स्वामींच्या मठात. पाय वगैरे पडलो, कारण का आजच्या दिवसाला आपल्याला तिथीप्रमाणे 1 वर्ष झालं. गेल्या वर्षी म्हणजे याच दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या शॉपची ओपनिंग ठेवलेली. आणि मला खूप इच्छा होती की गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठेवायची, आणि म्हणून आम्ही ती 10 तारीख ठरवलेली. 10 तारखेला गुरुपौर्णिमा होती. सो आज तिथीप्रमाणे बघायला गेलं तर आज टिपी मॅगी पॉईंटला खऱ्या अर्थाने 1 वर्ष झालं. सो म्हणून एक थोडं छोटं सेलिब्रेशन म्हणून आम्ही डिनरला पण आलो. आणि याच्या आधी आम्ही मठात पण जाऊन आलो, पण तिकडे मजबूत रस होता. सो तिकडे आम्ही विचार केलेला जर शांत असेल तर तिकडे बसूनच व्हिडिओ काढू, बट खूप रस होता. सो म्हटलं आता काहीतरी डिनरला जायचंच आहे. सो डिनरला आलं आणि आता इथे म्हटलं आपण बोलू मग थोडं. सो बरेच जण आम्हाला बरेच क्वेश्चन्स करत असतात या 1 वर्षामध्ये की हेच का चालू केलं, टी पी म्हणजे काय, किंवा तुमचं प्लॅनिंग कसं आलं की हेच कन्सेप्ट चालू करायचा. आणि असे बरेच क्वेश्चन्स आहेत. लग्न झालं आहे का, कधीपासून रिलेशनशिपमध्ये आहात. तर लेट्स टॉक अबाउट टी पी, जे आम्ही दोघं आहोत. पॉईंटबद्दल तर तुम्ही सगळे जर्नीमध्ये बघतच आहात, बट लेट्स टॉक अबाउट टी पी. टी आणि पी, सॉरी. तर कोण आहे टी पी? तर माझं नाव आहे तन्मय, हिचं नाव आहे प्रणाली. सो आपण त्या दोघांच्या नावाचा पहिला अक्षर ठेवलेला टी आणि पी. आणि हा आम्ही ॲक्च्युली फक्त या बिझनेस पुरता नाही, याच्या आधी आम्ही वॉच सेलिंगचा बिझनेस केला, कपडे सेलिंगचा केला. तर सगळ्या गोष्टीला आम्ही टीपीच करत होतो. आणि जेव्हा टीपी मॅगी पॉईंट चालू झालं त्याच्या 6 महिन्याआधी आमचं प्लॅनिंग होतं की एनी हाव करून आपल्याला काहीतरी चालू करायचंच आहे. सो त्या टायमाला असं होतं, डोक्यामध्ये बरेच क्वेश्चन्स होते, बरेच गोष्टी चालू होत्या. पण आम्ही एक लास्ट ट्रिप केलेली आमची कर्नाटकची. आणि त्या कर्नाटकच्या ट्रिप नंतरला आम्ही ठरवलेलं की आता बस, आता मजा केली आपण. कारण का आमच्या त्याच्या आधी 3-4 वर्षामध्ये केदारनाथ, मी गोव्याला गेलेलो. परत काही ना काही आमचं दोघांचं चालू असतं, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी फिरलो. उज्जैन सगळं मजा मस्ती केली. तर मग असं थोडं वाटलं की आता ठीक आहे, चल आपण हे पैसे ट्रॅव्हलला तर यूज करतो, बट आपल्या ज्या दोघांच्या ड्रीम आहे कॅफे ओपन करायचं, त्याच्यासाठी आपण थोडे एफर्ट्स टाकू. त्याच्यासाठी आपण जी सेविंग आहे तिकडे यूज करू. फायनली तो दिवस आला. जानेवारीमध्ये आम्ही चालू केलं प्लॅनिंग करायचं. 2026 जानेवारी जेव्हा पण आपलं चालू झालेलं, 2026 जूनमध्ये, जुलैमध्ये आपली 10 तारखेला ओपनिंग झाली. पण त्याच्या आधी 25 कसं, सॉरी 2025 जानेवारी आमचं फायनल झालं की एनी आपल्याला चालू करायचंच आहे. सो सेम टायमाला आम्ही तेव्हा जेव्हा कर्नाटकवरनं आलो, मग त्याच्यात लगेच आम्ही, मला वाटतं 1 आठवडा पण नसेल, 1 आठवड्याच्या आतमध्येच आम्ही चालू केलं फिरायला की कुठे शॉप्स बघायचं आहे, कसं बघायचं, काय करायचं. आणि थोड्या दिवसांनी, मला वाटतं एप्रिलमध्ये बहुतेक, आम्ही एक स्टेप उचलली की क्लाउड किचन चालू करायचं. आणि खूप म्हणजे खूप जास्त ओव्हर एक्सायटेड होतो की करायचं. आणि काही प्लॅनिंग नाही, काही नाही. फक्त बोलतात ना की फक्त छोटेसे होप्स आणि डोक्यात चाललेले थोडीफार आयडिया. आणि जाऊन आम्ही एकाच टायमाला एवढं सामान घेतलं. मार्केटमध्ये गेलो दोघं आणि बोललो की नाही आता घरूनच चालू करायचं आहे, आपलं किचन वगैरे. मार्केटमध्ये गेलो. मार्केटमधून आम्ही जवळजवळ 35 का 40 हजारचं सामान घेतलं. त्याच्यामध्ये ओव्हन, डीप फ्रायर, सगळ्या गोष्टी होत्या. आणि सगळ्या गोष्टी माझ्या घरी अजून पण आहेत. आता असा विषय होता की चल करायचं चालू. घरी घेऊन आलो, आता लावायचा कसा सेटअप. म्हणजे सगळ्या अशा गोष्टी होत्या की एकदम घाईघाईत केलेल्या, आणि करायचं कसं, काय करायचं काय माहिती नाही. मग ते सगळं सामान घेऊन घरी आलो. घरच्यांना बोललो की आता चालू करायचंच आहे. मग घरचे बोलले की तुम्ही सेटअप लावणार कुठे? मम्मी बोलली किचनमध्ये ऑलरेडी माझी कामं चालू असतात, सो तुम्ही कुठे लावणार? मग मी बोललो घरी माझा जो बेड आहे तिकडे आपण फळी टाकू, हे घेऊ ते घेऊ. सगळं प्लॅनिंग झालं. आणि ना 1 आठवड्यामध्ये अजून आम्ही थोडं स्टडी केलं. म्हणजे कुठेतरी डोक्यात आलं की काहीतरी चुकतंय, म्हणजे काय प्लॅनिंग आहे, कसं करणार. मग मी पहिली गोष्ट एक केली की मी माझे जे नियरला, म्हणजे मी जिथे राहतो, जिथे मी करणार होतो तिकडे नियरला बघितलं तर झोमॅटो स्विगीचं हेच नाही आहे की म्हणजे जास्त जे बोलतात ना की जे रायडर्स असतात ते लोक पिकअपसाठी येणार, तसं काहीतरी तिकडे सीनच नाही. बोललो अरे मग इकडे टाकून मतलब. आम्ही थोडे दिवस थांबलो. बोललो ठीक आहे, सामान घेतलं चालेल. सगळं सामान घरी ठेवलं. आणि मग त्याच्यानंतरला थोडे दिवस
परत मार्केट स्टडी करायला चालू केला. जसं मी तुम्हाला सांगतो की मार्केट स्टडी करा, काय कुठे चाललंय, कुठले आयटम्स चालू आहेत. आणि मग आम्ही रँडम इंस्टाग्राम पेजवरती पण बरेच असे कॅफेज ओनर असतील किंवा काय बोलतात त्यांना जे फूड्स हे करतात, फूड्सबद्दल सांगतात, तर नॉलेज देतात. मग ते पण आम्ही पण व्हिडिओज बघायचो. जसं आता आम्ही तुम्हाला शेअर करतो आमची जर्नी, तशी बरेच जण असतील. आम्ही एक जयपूरचं बघितलेलं, एक दिल्लीचं बघितलेलं. ते लोक पण बऱ्याच टायमाला अशा गोष्टी शेअर करायच्या त्यांचा एक्सपिरियन्स. तर त्याच्यामध्येच एका पॉईंटला आम्हाला समजलं की कॅफे ओनर होता, त्यांनी एक गोष्ट अशी मेन्शन केलेली की म्हणजे बोलतात ना की तुम्हाला जर क्लाउड किचन, आणि त्यांनी हा जो छोटा बिझनेस याच्याबद्दल फरक सांगितलेला की काय असतो काय नसतो आणि तुमचं विजन काय. तर आम्ही जस्ट त्यांना DM केलेलं आणि तेव्हा त्यांना विचारलं सुद्धा होतं की तुमचं क्लाउड किचनवरनं हे तुम्ही कसं चालू केलं. म्हणजे त्यांना बऱ्याच टायमानंतर कळलं की क्लाउड किचन तेवढं बेनिफिट नाही आहे जेवढं इंस्टाग्रामवरती लोक शो करतात. कुठेतरी असेल पण बट तेवढं नसेल. तो बोलला की मग आम्ही त्यापेक्षा छोट्या जागेत इन्व्हेस्टमेंट केली आणि आज ते लोक असं ब्रँडमध्ये कन्वर्ट करतात. असं कसं बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. मग आम्ही दोघांनी पण विचार केला की यार चल ना, मग आपण पण काहीतरी बघूया, शॉप बघूया, ट्राय करूया घरून या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा. आणि ते घरून आमचं प्लॅनिंग पूर्ण चुकीचं होत होतं. मग त्याच्यानंतरला परत आम्ही दोघांनी मिळून पूर्ण मार्केट स्टडी केला, मार्केटमध्ये गेलो काय आहे काय नाही आहे. मग ॲट दी एंड समजलं नाही. हां, मग त्या टायमाला आमच्या डोक्यात एकच प्लॅन होता, कॅफे टाकायचं. जे क्लाउड किचन ॲक्च्युली आम्ही कॅफेमध्ये गेलो, एकदम मोठा कॅफे. कॅफेच करायचं हां, होतं, आणि पण तेवढं बजेट नव्हतं त्यामुळे. आत्ता सुद्धा कॅफेच करायचं आहे, बट तेव्हा सुद्धा कॅफेच करायचं होतं. आणि कॅफेचं नाव आम्ही TP ठेवणार होतो. TP चेंज करायचं नव्हतं. मग TPच्या पुढे काय पण स्टार्टिंगला आम्ही TP हंग्री बॉक्स हे आमचं क्लाउड किचनचं नाव ठेवलेलं की TP हंग्री बॉक्स असेल. आणि मग नंतर असं झालं की कॅफेसाठी ते सूट करत नव्हतं, म्हणजे थोडं आम्हाला वेगळं वाटत होतं. सो म्हणून मग परत रिप्लॅन केलं की अरे यार, कॅफेसाठी तर हे सगळं नाही वाटत आहे की आपण करू शकतो वगैरे असं. म्हणून मग त्या टायमाला मग तो कॅफेचा जो प्लॅन होता, म्हणजे असं झालं ना की TP हंग्री बॉक्स हे कॅफेसाठी थोडं मला ओके नव्हतं वाटत, बट क्लाउड किचनसाठी आम्ही विचार केला की ठीक आहे आपण करू शकतो एक स्टार्ट. म्हणून आम्हाला असं होतं की एनी हाऊ TP हवं. मग पुढे बॉक्स लागू दे नाही तर पॉईंट लागतो, पण TP आपल्या प्रत्येक बिझनेसमध्ये हवा. कारण का जेव्हा पण आम्ही दोघं एकत्र असतो ना, तेव्हा आमचंच कधीच कोणाबद्दल असा विषय नसतो की हा काय करतोय तो काय करतोय किंवा ह्याने असं बोललं त्याने तसं बोललं. आम्ही दोघांना बिलकुल नाही आवडत ती गोष्ट. जेव्हा पण आम्ही दोघं बसतो आमचं फ्युचर प्लॅनिंग असतं किंवा बिझनेसबद्दल असेल किंवा हे करूया का ते करूया का किंवा ट्रॅव्हल रिलेटेड काहीतरी गप्पा असतील की ट्रॅव्हल करूया इकडे जाऊया. आम्ही तसंच आम्ही करत आलो आहे. आता त्या दिवशी सुद्धा तेच झालं की आमचं प्लॅनिंग होतं की आता करायचं तर नक्की काय करायचं. मग हंग्री बॉक्स तर आम्ही फायनल केलं. मध्ये मध्ये खातो नाही तर टाईम खूप जाईल. हंग्री बॉक्स आम्ही फायनल केलं आमच्या क्लाउड किचनसाठी. त्याच्यानंतरला क्लाउड किचन चालू करताना जसं मी सांगितलं की बऱ्याच गोष्टी आम्हाला कळायला लागल्या की नाही की आपल्या इथे कुठेतरी वर्किंग नाही होणार, त्या सगळ्या गोष्टीला टाईम लागून. मग आम्ही इंस्टाग्रामवरती कन्सल्टन्सी पण आम्ही हे केलेली, म्हणजे जसं माहिती ₹1000 ₹900 वेबिनार असतात. बट त्याच्यामध्ये आम्हाला काही एवढा फायदा नाही झाला, कारण का पैसे देऊन तेवढं पाहिजे ते नॉलेज भेटलं नाही. मग मी हिला बोललो की सोड जाऊ दे, आपलं एक बजेट आहे, त्या बजेटवरती प्लॅनिंग करून आपण वर्किंग करणार. मग नंतर एक टाईम आला की आम्ही ठरवलं आता शॉपच बघायचं. एनी शॉप बघायचं ठरवलं ना, त्या मोमेंटला असा विषय होता, शॉपच्या नादात आम्ही डायरेक्ट माइंडसेट बनवला की कॅफे टाकायचं आहे ना. कॅफेचा माइंडसेट असा बनवला की 20-25 लाखाची इन्व्हेस्टमेंट. आता खिशामध्ये तेवढे पैसे तर नव्हते. ॲट द एज ऑफ 27 बऱ्याच जणांकडे असतील, माझ्याकडे तेवढे नव्हते की 20-25 लाख याचं नाही. कारण का 4 वर्ष जॉब केलं, त्याची जी पण सेविंग होती त्याच्यात पण गरज होतं. मग नंतर विचार केला हिच्या नावावरती लोन घ्यायचं, फूड ट्रक चालूया किंवा छोटा शॉप, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि आम्ही कोणत्या लोकांना भेटलो नसेल, कोणाशी बोललो नाही, ज्यांच्या कधी त्यांच्याकडे बघितलं नसेल त्यांच्याशी पण जाऊन डिस्कशन केलं. बऱ्याच जणांकडनं बऱ्याच गोष्टी ऐकल्यानंतर फायनली आम्हाला असं केलं की सोड जाऊ दे, हे सगळ्यांना विचारत बसलं तर आपण कसं. मग त्या टायमाला फक्त एका काकांनी मला सांगितलेले की मुद्रा लोन घेऊ शकता तुम्ही जर तुम्हाला मोठं कॅफे वगैरे ओपन करायचं आहे.
आम्ही पण प्लॅन केलं की ठीक आहे चल काय नाही तर आपण ते तरी करूया असं. मग मुद्रा लोनसाठी म्हणून नोकरी करायला चालू केली. त्याच्यानंतरला मुद्रा लोनचं बघता बघता फूड ट्रकचं आणि प्लॅनिंग केलं. पण फूड ट्रकला पण जवळजवळ मला 8 लाख 9 लाख किंवा 10 लाखच्या आसपास खर्च होता. आणि ॲज कम्पेअर टू कॅफे त्याचा मी बजेट काढला. तर जवळजवळ मला जसं कन्सेप्ट हवा होता त्याच्यासाठी 15 ते 25 लाखाच्या मध्ये बजेट चालले. तर म्हटलं चल ते पण बघू करू काहीतरी. सर्चिंग चालू केली आणि आम्हाला सगळ्यात पहिलं शॉप जे आवडलं, आम्ही घाटकोपरला फिरलो, पूर्ण घाटकोपर फिरलो. घाटकोपरचं स्टेशन एरियापासून मेन जे आहेत खाऊगल्ली तिकडे पण जाऊन आलो. तिकडचं फूड पण टेस्ट केलं. त्याच्यानंतरला विक्रोळी, ठाणे, मुलुंड हा पट्टा हवा होता मला, कारण का आमचं घर तिथे. तिथून मला असं होतं की इकडेच स्टार्टिंगला करायचं, एकदम पण लांब नाही जायचं. हा पट्टा पहिला कव्हर करायचा, कारण इकडचं थोडंफार नॉलेज आपल्याला एरियाने वगैरे माहिती आहे, आपली फॅमिली मेंबर्स ओळखीचे. मग मुलुंडला फिरता फिरता मुलुंडला मी एक दिवस माझ्या मित्राला बोलवलं, परत आमचा एक दादा निखिल त्याला बोलवलं, त्यांच्यासोबत बघितले. नंतरला आम्ही एक ब्रोकर हायर केला. त्या ब्रोकरला सांगितलं की आम्हाला शॉप शोधून दे. फायनली त्याने आम्हाला शॉप शोधलं. ते पण सांगतो कुठे, घाटकोपर स्टेशन. ते तर घाटकोपरचं आपण लगेच कॅन्सलच केलं ना, कारण का तिकडे शॉप चांगलं होतं, बजेटमध्ये पण बसत होतं. पहिलं शॉप ते शोधलं घाटकोपरचं. पण प्रॉब्लेम असा होता की तिकडे हे खूप होतं, म्हणजे बाजूलाच वाईन शॉप होता आणि त्या पट्ट्याला सगळे सिगरेट आणि दारू जास्त पित होते. आणि फुटफॉल पण तेवढा जेवढा त्यांनी रेंट सांगितला 25,000 रुपये, तेवढा मला ओके नाही वाटला, ड्रॉप केला. त्याच्यानंतरला मग आम्ही गेलो मुलुंड एरिया फिरायला. मुलुंडमध्ये तर बापरे, जे आवडतंय 80,000 90,000 70,000 लाख रुपये 1.5 लाख, तिकडेच आमची बोलती बंद आहे. आता हे सगळं करता करता जो आम्ही ब्रोकर हायर केला, ब्रोकरकडे एक गोष्ट भेटली आम्हाला, ती म्हणजे वागळे इस्टेटला. वागळे इस्टेटला पहिला काळा असा भेटला जो बजेटमध्ये होता. बजेटमध्ये तसा बजेटमध्ये नव्हता, बट जेवढा त्यांनी आस्किंग केली 27,000 रुपये, त्याने ती लोकेशन पण होतं, कारण की समोर पूर्ण कमर्शियल पट्टा होता. आणि आम्ही तिकडे फुल डे जाऊन पण बघितलं. सकाळी क्राऊड, संध्याकाळी क्राऊड, रात्री क्राऊड, फुल टाईम क्राऊड एरिया. आणि तिकडे ऑलरेडी ते वडापावचं काहीतरी चालू होतं, पण ते लोक त्या ह्याने धंदा करत नव्हते. आणि आपल्याला पूर्ण मार्केटिंग बेसवरती आपल्याला करायचं होतं, सो आम्ही त्या ह्याने प्लॅनिंग पण केलेलं. तेव्हा आम्ही पूर्ण फिरलो ना, त्या दिवशी आम्ही पूर्ण ते थांबून ते पूर्ण चेक केलं. खूप आवडला, म्हणजे डोळ्यात बसला माझ्या ते शॉप. 1+1 होतं, खाली 10x10च्या एरियावरती 10x10चा. मग पूर्ण प्लॅनिंग होतं की वरती आपण छोटं प्लेइंगचं ठेवायचं, टेबल्स वगैरे, खाली असा किचन बनवूया, बाहेर असं शेड टाकू, हे टाकू, सगळं सांगू. दुसऱ्या दिवशी ओनरला भेटायला गेली. आमची आस्किंग एवढीच होती की जे डिपॉझिट घेत आहे ते रेंटच्या 3x घ्या, म्हणजे 3 महिन्याचं भाडं घ्या. पण ती डायरेक्ट 2.5 लाख 2 लाखच्या खाली येत नव्हतं. आता माझा बजेट तसा होता ना की मी इंटिरियरसाठी ठेवलेला 3-4 लाख. थोडेफार पैसे मी तेव्हा विचार केलेलाच की चल जाऊ दे, लोन घेऊयाच आपण कोणाकडनं मागण्यापेक्षा. तर पूर्ण बजेट काढला तर जवळजवळ मला 15 लाख रुपये खर्च होता. इंटेरियर सगळे आयटम्स घ्यायचे विकत. ऑलरेडी मी 30-35,000 घरी टाकलेले, म्हणजे क्लाउड किचनमध्ये मी टाकून मोकळा झालेलो. आणि इवन त्या मोठ्या शॉपसाठी मला स्टाफ तर थोडाफार ठेवायची गरज होतं, म्हणजे आम्ही दोघं पण लगेच जॉब सोडणार नव्हतो, ही सोडणार होती. इवन तो लांब होता. मग कसं करायचं, काय करायचं, घरी जाऊन मी माझ्या वडिलांशी डिस्कस केलं. आता एक बोलतात ना की आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. या दिवसात गुरु कोण, जो आपल्याला बोलतात ना की आपण कुठेतरी रॉंग असतो, पण आपल्याला असं वाटत असतं की आपण बरोबर आहे. नाही, दुनिया बोलत असते की नाही तू रॉंग आहे, तू रॉंग आहे. किंवा दुनियामध्ये सगळेजण वेगवेगळे सांगत असतात, कोणतरी बोलताना बरोबर करते, कोणतरी रॉंग बोलत आहे. तसंच सगळं चालू असतं. पण आपला खरा गुरु मम्मी पप्पा. मी घरी सांगितलं, पप्पाले पैसे कुठून आणतोस, म्हटलं असं असं आहे, लोन घेतोय. म्हणजे तुझ्याकडे जेवढं तेवढं कर. मला पण ती गोष्ट अशी थोडीफार डोक्यात बसली की अरे यार बरोबर बोलतात. म्हणजे एवढे वर्ष मी कधी कोणाकडनं 1 रुपया मागितला नाही. आम्ही धंद्यासाठी लोन घेतोय, कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही आहे मला माहिती नाही. त्यांचं म्हणणं असं नव्हतं की धंदा नकोच करू. ते बोलत होते की स्टार्टिंगला तू शिकतोयस, शिकण्यासाठी धंदा टाकतोस, तर तुझ्याकडे जेवढा बजेट आहे ना तेवढा टाक, तेवढ्या बजेटमध्ये तू धंदा कर.
मग आम्ही पण थोडं कन्फ्यूज झालो. रात्री भेटलो, परत दुसऱ्या दिवशी भेटलो जॉबवरनं. मग आमचं रोज ते डिस्कशन. मग त्या ओनरचा कॉल यायला लागला की अरे तुम्ही बघून गेलात तर काय ते फायनल करा लवकर, नाही तर मी दुसऱ्याला देतो. काय टेन्शन एवढं आलेलं ना. मग उद्या शेवटी त्यांना जाऊन भेटलो सगळं झालं. आणि सेम डेला तिने माझ्याकडे 50,000 रुपये अजून मागितले, जे डिपॉझिटचे आणि ऑन द स्पॉट भरायला वगैरे लावले. हां, म्हणजे तिने माझ्याकडे सेम टायमाला अमाऊंट जास्ती मागितली की हे एवढे तुमच्याकडे 50,000 आत्ताच तुम्हाला डिपॉझिट द्यावे लागतील. आणि मी बोललो अरे ती तर मानतच नाही. मी बजेट काय ठेवलेला 27,000 रेंट, त्याचं 3 जे पण डिपॉझिट जाईल, वरचा खर्च माझा असेल. आता ती ॲग्रीच होत नाही, ती 2 लाखाच्या खाली येतच नव्हती किती दिवस. मला पण एकदम हे झालं की यार काय करू काय नको. पण बोलतात ना कुठेतरी तिथून निघताना आमच्या दोघांचं कन्व्हर्सेशन पण बद्दलच झालं की पप्पा बोलतात की जे तुमच्याकडे आहे, आणि माझा बजेट होता 2 ते 3 लाख रुपये माझा पर्सनल पण सेफर साईड, म्हणजे जो फक्त मी बिझनेसला लावू शकतो. त्याच्यावरती थोडेफार मी घरी ठेवलेले 50,000 1 लाख रुपये जे पण आहेत की जे मला एमर्जन्सी फंड म्हणून यूज करू शकतो. तर माझ्याकडे तेवढा बजेट होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला शॉप भेटत नव्हतं. आणि पण बोलतात ना की कुठेतरी स्वामींचं आपल्याला आहे. तर मग आम्ही तिकडून निघालो, भांडूप स्टेशनला उतरलो. बाहेर पडल्यासमोर आमचं शॉप येतं 2 मिनिटावरती. आणि त्या दिवशी काय माहिती काय डोक्यात माझ्या आलेलं, मी पण तिकडे त्या शॉपच्या बाहेर बसून पण एकदा बोललेलो की अरे इकडे जरी मला खाली टाकायला भेटलं तरी मी करेल काय ते 7 दिवस आधी बोललेलो. म्हणजे आम्ही तिकडे आमचं शॉप होतं ना, त्या सेम जागेवरती पण पुढचं शॉप होतं, बर्गर वगैरे भेटायचं. आणि मला अजून आठवतं मी मोहितो आणि मला वाटतं काहीतरी घेतलेलं पोटॅटो वेगळीसली घेतलेलं. गाता बोललेलो की या पट्ट्यामध्ये तरी मला शॉप भेटलं तरी मी नंतर करेल काय करू. आणि मला त्याच शॉपमध्ये 30ला भाड्याने गेलं आणि काही विचार नाही केला. लगेच कॉल केला, लगेच बोलवलं त्यांना, लगेच शॉप बघितलं आणि मी 2,000 रुपये त्याला दिले ऑन द स्पॉट. 2,000 रुपये दिले आणि मी बोललो होल्ड कर, सॅटर्डेपर्यंत आपण काय ते फायनल करू. आणि मग त्यानंतरला जे झालं ते अनप्लॅन होतं आणि ते तुम्हाला थोड्याने सांगतो. थोड्या आता आलंय ते पण आमचं दुसरं पण खाणं आलंय, ते खातो आणि मग बोलतो तुमचं. सो जसं मी सांगितलं ॲक्च्युली आमचा तर डिनर वगैरे झालं आहे. आता थोडा वेळ बसलो आहे आणि जिंक्यावरचा व्हिडिओ बनवले तर सगळे बघत बसतात आपल्याकडे. तर जसं तुम्हाला सांगितलं की कसं आम्ही प्लॅन करायला चालू केलं, मिस्टेक्स कुठे झाल्या. त्याच्यानंतरला जेव्हा आम्हाला हे शॉप भेटलं तेव्हा आम्ही त्याला ज्यांना आम्ही पैसे दिले थोडे दिवस थांब सांगितलं. आता त्याच्यानंतरचे जे 4 दिवस होते ते 4 दिवस खूप इम्पॉर्टंट होते, कारण का त्या 4 दिवसामध्येच आम्ही फायनल केलं की इथे करायचं काय आहे. इकडे मॅगी पॉईंट हा कन्सेप्ट हा डोक्यात आला. ते यायचं रिझन होतं की मार्केट स्टडी केला होता, बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये बघितल्या होत्या की इकडे काय चालतं इकडे काय नाही चालत आहे. सगळं नाव काय ठेवायचं. आता TP तर फायनल होतं की TPच्या पुढे तर जायचं नाही आपल्याला, पण TPच्या पुढे काय. मग असं झालं की आम्ही जो हंगरी बॉक्स ठेवलेला तो आम्ही ड्रॉप केला पूर्णपणे, कारण का तो कॅफेमध्ये पण बसत नव्हता ना तो या सगळ्या मुवमेंटमध्ये बसत होता. सो त्याच्यानंतरला आम्ही ठरवलं की आपण या सगळ्या गोष्टी सोडून फक्त TPवरती फोकस करायचं आणि TP नंतरला जे पण असेल ते ठेवायचं. मग नंतरला पॉईंट आलं, कट्टा आलं, दोस्ती मैत्री जे पण येतात सगळं आलं. पण ॲट द एंड पॉईंट ठेवायचं असं होतं की एक बोलतात ना की आपण कुठेतरी एक लक्ष ठेवतो एका पॉईंटवरती फोकस ठेवतो आणि त्या पॉईंटला अचीव करायचं असतं. ऐकायला विचित्र वाटेल बट एक सांगतोय की आपण एक पॉईंटचा मिनिंग आहे कसा डॉट, ज्या डॉटवरती कोणाचं पण लक्ष असतं की भले या पूर्ण एक ब्लँक पेपर असू दे त्याच्यावरती एक ब्लॅक कलरचा डॉट टाका, त्या पॉईंटवरती फोकस करायचं. असं एक लॉजिक लावायचं झालं तर त्या पॉईंटवरती फोकस करायचं म्हणून एक पॉईंट. आणि एक आम्हाला असा आमचा पॉईंट हवा होता की आपण बेसिकली आपण गुगलवरती पण सर्च करतो की टायगर पॉईंट लोणावळ्यामध्ये कुठला तरी पॉईंट, तर तसं आपलं एक TP पॉईंट हे आपल्याला ठेवायचं होतं. TP आणि पॉईंट हे एक आमचं फायनल झालं की TP ठेवायचं आणि पॉईंट ठेवायचं. आत्ता मेन्यू काय ठेवायचा, तिकडे मेन्यू काय चालेल. मग त्याच्यानंतर मार्केट तिकडच्या नियरच्या गोष्टी फिरलो.
बाजूला शोरमाचा शॉप आहे, त्याच्या पुढे मंचुरियन आहे, त्याच्या पुढे चायचं शॉप आहे. डिस्टन्सवरती सॉरी थोड्या डिस्टन्सवरती काय बोलतात त्याला, परत एक मंचुरियनचं आहे, पाणीपुरी आहे, फ्रँकी आहे, बर्गर आहे, पिझ्झा आहे, सगळ्या गोष्टी बघितल्या. आता याच्यामध्ये आपण उतरायचं कसं, आपण काय म्हणून आपलं रिप्रेझेंट करायचं, असं वेगळं काय करायचं जे लोकांना थोडं वेगळं वाटेल आणि लोकांना डाऊट येईल हे चालेल की नाही, असं सगळं क्वेश्चन्स मनात आले. आता याच्यात काय होतं की या सगळ्यांमध्ये आम्हाला एक गोष्ट तर नक्की करायची होती, ती म्हणजे कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी आमचा मेन बेस होता, पण असं होतं की सगळेच जण कॉफी रिलेटेड नावं ठेवतात, ब्रू कॅफे, हे कॅफे, ते कॅफे. सो आपल्याला ते काय असं काही करायचं नव्हतं, काहीतरी वेगळं हटके पाहिजे होतं जे कोणी नाही केलं, ते कोणी ठेवलं नाही आहे, जे नियर मुंबईला आहे किंवा आमच्या शॉपच्या जवळ आहे, आमच्या पट्ट्यामध्ये आहे, असं कोणी केलं नसेल. ते काहीतरी क्रेझी करायचं होतं. कुठून काय माहिती नाही, बोलता बोलता मॅगीचा कन्सेप्ट डोक्यात आला. सो मग आम्ही मॅगीबद्दल थोडं सर्च केलं की कुठे आहे का नाही आहे. मग बघितलं की फक्त मॅगी मी हिला बोललो की रात्रीच भेटते. म्हणजे मी माझ्या फ्रेंडसोबत नाईट आऊट करायचो, मी हिला फोटो पाठवायचो, हे बघ रात्री आम्ही 4 वाजता 5 वाजता मॅगी खातोय. मग तेव्हा असं वाटायचं मला पण की बाहेर कुठेतरी स्टॉल लावा, ते पैसे चांगले भेटतात. मग तोच कन्सेप्ट आपण का नको आणूया असं. आणि मला हिच्यामधलं टॅलेंट माहीत होतं, कारण का आम्ही शॉप चालू करायच्या 6 महिने आधी आम्ही बऱ्याच गोष्टी ट्राय करत आलो. पिझ्झा बनवला, पिझ्झाचा डो असतो तो स्वतः हिने बनवला, बर्गर बनवला, चिकनचे बरेच आयटम्स बनवले, व्हेजमध्ये बरेच बनवले, सगळ्या गोष्टी बनवल्या. आणि ॲट दी एंड फायनल केलं की आपण काय करूया. पण असं होतं की जे आमच्याकडे सामान होतं घरी, पिझ्झाचं मशीन, डीप फ्राय, तर त्यातल्या बऱ्याच गोष्टी ऑलरेडी नियरमध्ये भेटत होत्या. चला त्याच्यामध्ये पण आपण काहीतरी युनिक आणणारच असतं. बट जे शॉप आम्ही बघितलं त्या शॉपमध्ये त्या गोष्टी मॅनेजेबल नव्हत्या. म्हणजे जो स्टॉक करायचा, परत ते ओव्हन आणि सगळ्याच गोष्टी, आणि एक्झॉस्टचं काय नीट जागा नाही, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. मग काय करायचं. मग जसं आम्ही बोललो चल मॅगी कन्सेप्ट आपल्याला आवडलं, मॅगीची आपण व्हरायटी आणायचं ठरवलं. आणि बऱ्याच लोकांनी घरी पण ट्राय केलं असेल मॅगीमध्ये, पण कोणी असं ते एक्झिक्यूट करायला बघितलं नाही. आपण म्हटलं आपण एक्झिक्यूट करून बघू. आपल्याकडे कॉफीचा फ्लेवर तर प्रॉपर आहे, त्याच्यावर आपल्याला कॉन्फिडेंट आहे की तो आपण चांगल्या लेवलला घेऊन जाऊ शकतो. बट मला होतं स्टार्टिंगला काहीतरी नाव कॉफी वगैरे वरून नको, काहीतरी वेगळं. तो टीपी पॉईंट फिक्स झालेला, मध्ये काहीतरी ॲड करायचं होतं. स्टार्टिंगला आम्ही विचार केला की फक्त टीपी पॉईंटच ठेवायचं, पण मार्केटिंग बेस्ट आहे आणि आम्ही मग नंतर फायनली मॅगी ॲड केलं. मॅगीची स्पेलिंग पण आम्ही मुद्दामून लास्टला ही टाकलं, जे बेसिकली येत नाही, कारण का तेव्हा असं होतं की कॉपीराईट पडेल मॅगीचंच नाव ठेवलं तर. म्हणजे पुढचं प्लॅनिंग जे आहे ना, ट्रेडमार्क करायचं किंवा काही करायचं तर पुढचं प्लॅनिंग जे आहे. मग नंतर एवढा विचार करत नाही बसलो. हिला बोललो कोल्ड कॉफी तर लॉन्च करायचे, सोबत मॅगी काहीतरी खायला म्हणून ऑप्शन ठेवू. अगं कोल्ड कॉफीमध्ये पण स्टार्टिंगला रिस्पॉन्स किती येईल, सगळीच जण कॉफी नाही खात आणि आपली कॉफी समजवायला टाईम लागेल, कारण का ऑलरेडी आजूबाजूला जिथे भेटत होती 30 रुपये 20 रुपयाला विकत होती. मग आपण 50-60 रुपयाला आपली कशी विकायची, हा थॉट आला. परत आपल्याला पॅकेजिंग वेगळी हवी होती, ब्रँडिंग करायची होती, सगळ्या गोष्टी होत्या, पण त्या तिकडे होतील की नाही असे 100 क्वेश्चन डोक्यात चालू होते. बट फायनली तो विचार साईडला ठेवला. आपण बोललो मॅगीचा कन्सेप्ट करूया चालू, टीपी मॅगी पॉईंट हे नाव फायनल केलं. मग लोगो बनवला, त्याच्यानंतरला मेन्यू कार्ड बनवलं. या सगळ्या गोष्टी तेव्हा ChatGPT वगैरे केल्या नव्हत्या. मित्रांना सांगून, कोण ॲडिटर आहे त्याला पकडून, माझा एक मित्र आहे संदेश करून त्याला सांगितलं की अरे संदेश बोललो माझं तो बेसिकली ॲडिटर आहे. मग त्यांनी मला काही ॲड्रेस दिला, त्यांनी फॉन्ट बनवून दिले, हां हे चालेल. त्यामुळे आमचा मेन्यू तुम्हाला दुसरीकडे लगेच भेटणार नाही, की सेम कन्सेप्ट सेम टायटल वगैरे कुठे बघितलं पण नव्हतं आम्ही. ते आमच्या माइंडसेटला जे जमलं ते केलं. पहिला मेन्यू थोडा वेगळा होता, ब्लॅक शेडमध्ये आम्ही टाकलेला, त्याच्यामध्ये नूडल्सचा फेड आणि कॉफीचं हे शेड टाकलेलं, एकदम आधीचा मेन्यू. मग नंतर हळूहळू अपग्रेड करत गेलो. मग नंतर त्याचं स्पेसिफिकेशन थोडं शॉर्टमध्ये टाकायला लागलो, असं बऱ्याच गोष्टी केल्या. मग नंतर फायनली तो दिवस आला, कॉस्टिंग सगळं कॉस्टिंग काढली, मॅगीचे फायनल रेट्स काढले, किती काय आहे काय नाही आहे. कोल्ड कॉफीचे फ्लेवर तेव्हा काहीच डोक्यात नव्हते, सिरियसली सांगतो, फक्त कोल्ड कॉफी होती.
कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम आणि हॉट कॉफी आणि पाणी एवढंच होतं बेवरेजमध्ये. आणि मॅगीमध्ये पण आम्ही 5 आयटम स्टार्टिंगला ठेवलेले. प्लेन मॅगी, व्हेजी मॅगी, डबल मसाला मॅगी आणि अजून 2 मॅगी अजून असतील, पेरी पेरी मॅगी आणि चीज मॅगी. बरेच जण ही चूक करतात, स्टार्टिंगचा मेन्यू वास्ट ठेवतात म्हणजे खूप मोठा, ज्याच्यामध्ये त्यांना वेस्टेजच मॅनेज नव्हतं. हे आमचे 3 महिन्यांना काहीच वेस्टेज नव्हता, इझिली चाललेलं. मार्केटिंग बेसवरती कस्टमर्स येत होते, खात होते, हिचे इन्कम जेवढं होतं तेवढं चाललेलं. आणि माझं पण बऱ्यापैकी जॉब करून मी यायचो, सो मला फरक नाही पडायचा तेव्हा. पण वेस्टेज 0 होता, म्हणजे मॅगीचं सगळं व्हेजीज होत्या. मग हळूहळू नंतरला एक एक आयटम्स ॲड करत गेलो. आणि तर ती पण जर्नी तर तुम्हाला ती मी बघितली, त्याच्याबद्दल आपण जास्त बोलणार नाही. बट असं होतं की आम्ही नवीन कन्सेप्ट आणला, लोकांना आवडला. आज सगळ्यांच्या मेन्यूमध्ये मॅगी आहे आणि पास्ता दिसतंय. पहिलं कोणी टाकायला रिक्स घ्यायचा नाही. आज ज्यांच्या मेन्यूमध्ये नव्हते, ते एवढे वर्ष बिझनेस करत होते, त्यांच्यासुद्धा मेन्यूमध्ये आज मॅगी कन्सेप्ट आहे, पास्ता कन्सेप्ट आहे. सो आमच्यासाठी खूप प्राऊड फील आहे की भाई आपला कन्सेप्ट कोणाला तरी आवडला, त्यांना कळलं की हे पण गोष्टी सेल नीट करू शकतो आणि ते लोक पण आता करतात. सो असा एक होता मॅगी पॉईंटचा जर्नी, शॉर्टली सांगितलं तुम्हाला. आणि त्याच्यानंतरला लेट्स टॉक अबाउट व्हॉट इज TP मॅगी पॉईंट, सॉरी TP तर तन्मयन प्रणाली. आमची जर्नी, पास्ट. हां, आमचा जो पास्ट आहे तो असा आहे की आम्ही गेले 10 वर्ष रिलेशनमध्ये. येत्या 30 ऑगस्ट 2026, बरोबर ना, 30 ऑगस्ट 2026, 31 आणि 30मध्ये मी थोडं कन्फ्यूज होतो. 30 ऑगस्ट 2026 आम्हा दोघांना 10 वर्ष कंप्लीट होते. इट्स मीन 10 वर्ष मीन्स खूप मोठी आहेत आमच्यासाठी. 10 वर्षामध्ये 10 वेळा ब्रेकअप, 1000 वेळा ब्रेकअप झाले असतील, बट ॲट दी एंड आम्ही परत एकत्र आलो आहे आणि जर्नी कंटिन्यू ठेवली आहे आमची स्वतःची. बरेच जण विचारतात लग्न झालं आहे का, बऱ्याच जणांना असं आहे की आम्ही लग्न केलं वगैरे नाही. तर आम्ही लग्न नाही केले. आम्ही स्कूल टायमापासून ओळखीमध्ये आहोत. स्कूल नंतरला फायनली आमचं रिलेशन 12th स्टँडर्डला, 9th ओळख झाली दोघांची. मला 8वीला आवडायची. मग 9वीमध्ये ओळख झाली, 10वीमध्ये थोडं बोलायला लागलो. म्हणजे थोडे वर्ष कॉन्टॅक्ट नव्हता. मग सडनली आमची एक फ्रेंड आहे, कॉमन फ्रेंड आहे ती, ज्यामुळे परत आमचं कन्व्हर्सेशन चालू झालं. मग होता 12thला. मग 12thला 30 ऑगस्ट 2016 रोजी तिने मला प्रपोज केला. कसं वाटतं ना एकदम मग प्रपोज माठ होतो मी तेव्हापासून. 30 ऑगस्ट 2016ला हिने मला प्रपोज केला. बट त्याच्या आधी मी खूप पागल होतो तिच्यासाठी, आत्ता पण आहे. आणि हिला माहीत होतं मला ही आवडते म्हणून. आणि माझ्या मित्रांना हिच्याहून जास्त माहीत होतं मलाही खूप आवडते. हो, त्या दिवशी हिने मला विचारलं की आपण रिलेशनमध्ये येऊया, असं तसं. मग आमचं डिस्कशन झालं आणि तो दिवस आहे आजचा दिवस आहे. एवढ्या वर्षामध्ये जसं स्टार्टिंगला सांगितलं, जेव्हा आपण दोघे एकत्र असतो ना, आमचा करिअरबद्दल, फ्युचरबद्दल, बिझनेसबद्दल, इन्कम सोर्सबद्दल प्लॅन असतात. म्हणून सगळ्यात पहिला प्लॅन आमचा जो होता, वॉच सेलिंगचा बिझनेस मी चालू केलेला आहे. सॉरी, लेडीज कपड्यांचा चालू केलेला, लेडीज कुर्तींचा ॲफिलिएट मार्केटिंग जसं करतात. तेव्हा पण हिंनीच सपोर्ट केला. ही आणि मी दोघं पण आम्ही पोस्ट करायचो लॉकडाऊनमध्ये आणि खूप चांगल्यापैकी अर्निंग झाली आहे. मग लेडीज सगळं टॉप आम्ही ऑफलाईन विकत घेतले. त्याच्यामध्ये माझा फ्रेंड पण होता आणि आम्ही चौघांनी मिळून तेव्हा केला. त्याच्यानंतरला परत वॉचचा बिझनेस, ट्रॅव्हलचं, सगळ्यामध्ये दोघं एकत्र होतो. सो तेव्हापासून प्रत्येक दिवस आम्ही दोघं आमच्या बिझनेसबद्दलच विचार करत आलो. कॅफेचं आमचं असं होतं की यार आपले पैसे टाकायचे. पण त्या टायमाला 2-3 लाख रुपये आज टाकलेत मी, 2-3 लाख. तेव्हा नव्हता बजेट, कुठून आणणार पैसे. घरच्यांना विचारलं तर घरच्यांनी तर सांगितलेलं जॉब वगैरे कर. तर पप्पांना बोललेलं मला हॉटेल टाकायचं, ते बोल हॉटेलमध्ये जाऊन काम कर, असं तसं. हे त्यांच्या याने बरोबर होते, कारण का मी शिकलो काहीतरी वेगळं, तेव्हा एक्सपिरियन्स घे. पण आपल्याला कसं असतं, लहानपणी इगो असतो खूप की बाई चल मी थोडी जाणून काम करणार आहे. तर आत्ता असं वाटतं की ठीक आहे, तेव्हा केलं असतं, चल पप्पा बोलतात म्हणून कोणातरी मित्राच्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे काय, पण एक्सपिरियन्स आला असता चांगला. आत्ता जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त आला असता. बट नाही समजलं तेव्हा.
जॉब चूज केला. एका टायमाला थोडे प्रॉब्लेम्स आले, ट्रेडिंगमध्ये फसलो मी. हे आमचा ऑनलाईन बिझनेस फ्लॉप झाला, एक आय डी आमची हॅक झाली. त्याच्यानंतर बरेच प्रॉब्लेम्स आले. मग त्याच्यानंतर आम्ही दोघांनी विचार केला की जे शिकलो त्याच्यामध्ये जॉब करू, थोडी इन्कम जनरेट करू, त्याच्यानंतर आपण बघू. सो मग जॉब केला. त्यानंतर जे पण थोडेफार पैसे जमले ते या पॉईंटवर लावलेत. या पॉईंटने आपल्याला खूप काही दिलं आहे, खूप चांगली माणसं दिली आहेत. 1 वर्षामध्ये एक्सपेक्टेशनच्या वरच्या गोष्टी भेटल्या अँड डोंट नो पुढे अजून काय होणार आहे काय नाही होणार आहे. बट ही गोष्ट शेअर करायची वाटली की आज बरेच जण आमच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकतात. म्हणजे समोरून येऊन विचारतात की दादा मला मार्केटिंगबद्दल नॉलेज दे, दादा मला किंवा हिला दिदी थोडं फूडबद्दल सांग, किंवा आम्हाला चालू करायचं तर काय करू शकतो काय नाही, अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला ते विचारतात. आम्हाला ही गोष्टी प्राऊड फील आहे की ठीक आहे चल आपण बिझनेस तर केला, पण आज आपल्यामुळे कोणतरी अजून त्यांच्या लाईफमध्ये इन्स्पायर होऊन करत आहे. स्वतःचं. खरंच करा, चांगली गोष्ट आहे. फक्त स्वतःचं बेस्ट द्या. कोणतरी करते म्हणून फक्त करू नका. कोणाचा तरी इंटरेस्ट असतो जॉबमध्ये, कारण का ना प्रत्येकजणचा कम्फर्ट झोन असतो लाईफमध्ये. आम्ही दोघं पण जॉबमध्ये कम्फर्ट झोनमध्येच गेलेलो. म्हणजे असं झालेलं की ठीक आहे चल पैसा येतो आहे, पण पाहिजे ती लेफ्ट साईड चाललेली, पाहिजे कधी पण सुट्ट्या घ्यायचो, काय पण असं चालू होतं. पण बोलत नाही की कुठेतरी असे होतं की वाटायचं की नाही हे आपल्यासाठी नाही आहे. डिस्कशन खूप व्हायचं, पण कम्फर्ट झोनमधनं लगेच बाहेर पण नाही पडायचे की आता एवढे पैसे येत आहेत, महिन्याला भेटत आहेत, हे भेटत आहेत. बट ॲट दी एंड कुठेतरी एक मनाला वाटलं की नाही आता हे कुठेतरी थांबवायला लागेल. आपले ड्रीम्स वेगळे आहेत आणि ते ड्रीम्स तिकडे राहिलो असतो तर मला नाही वाटत आहेत की भेटले असते. आज वर्ष झालं आहे शॉपला चालू करून. आपले इंस्टाग्रामवरती 10,000 जणं आपल्यावरती ट्रस्ट ठेवून फॉलो करतात. यूट्यूबवरती 9,500 आहेत, फेसबुकवरती 9,500 आहेत. सो एवढा मोठा क्राऊड आहे जो हजारोमध्ये 30,000मध्ये समज तिघांचे जरी पकडले तर तेवढी लोक आहेत जी आपल्यावर ट्रस्ट ठेवून आपल्याला फॉलो करत आहेत. बरेच लहान मुलं आहेत जे इन्स्पायर होत आहेत, ज्यांना बऱ्याच लोकांना आमच्यासोबत फोटोज काढायचा असतो. तर ती एक अचिव्हमेंटसारखीच गोष्ट आहे की आपल्याला त्या काबिल समजतात लोक की आमच्यासोबत. हां, आमची ओळख पोचली आहे, तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पुणा, नाशिक अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कोकण, जिकडे लोक तिकडे बसून व्हिडिओज बघतात आणि तिकडून आम्हाला सपोर्ट करतात, बोलत आहेत आमच्याशी. खूप मोठी गोष्ट आहे. हे सर्व या गोष्टी कुठेतरी त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघालो म्हणून झाल्या. तुम्ही पण निघा कम्फर्ट झोनच्या बाहेर, पण त्याआधी स्वतःचा काहीतरी एक बेस बनवा. आज आमचा बेस थोडा चांगला होता, बऱ्यापैकी आम्ही एक्सपिरियन्स घेतलेला, त्याच्यामुळे सगळं नीट झालं. बऱ्याच गोष्टी तुम्हाला यूट्यूब इंस्टावरती अशा दिसतील की खूप चांगला चालला आहे, वरती कॉट्स टाकणार, हे टाकणार, म्युझिक देणार, इन्स्पायर होणार. ठीक आहे, प्रत्येकाचं आहे, ते करतात, आम्ही पण टाकतो व्हिडिओ. बट रिॲलिटी कोणाला माहीत नसते. आम्ही आमच्या शॉपची जर्नीमध्ये रिॲलिटी दाखवत आलो आहे की फेल तर फेल, लॉस तर लॉस, प्रॉफिट तर प्रॉफिट, अचिव्हमेंट तर अचिव्हमेंट, जिंकलो आहे तर जिंकलो आहे, हरलो तर हरलो आहे. त्यामुळे बरेच जण रिलेट करतात आणि स्टिक झालेत. म्हणजे सगळेजणं आपल्यासोबत आहेत, पण बरेच जण या गोष्टी नाही दाखवत. बरेच जण त्यांचे अचिव्हमेंट्स दाखवतात आणि त्याचा फायदा त्यांच्या बिझनेसला तर होतोच, पण त्याचं नुकसान होतं ते म्हणजे व्ह्युअर्सला होतं. सो त्या सगळ्या व्ह्युअर्सला पण एक सांगणं आहे की स्वतःचं काहीतरी, जर जे पण कोणाचा व्हिडिओ बघताय, जसं माझा व्हिडिओ बघताय आणि मी फूडबद्दल आम्ही प्रोग्रेस करतो आहे, तर तुम्हाला लाईफमध्ये जिम करायची असेल, स्टडी करायची असेल, सायंटिस्ट बनायचं आहे, सोल्जर बनायचं आहे, काय करायचं आहे ना त्याच्याकडे जास्त फोकस करा. असं नका बोलू की अरे हा करतोय तर हेच करूया म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळं नाही होणार, फसणार तुम्ही कुठेतरी. एक छोटा भाऊ म्हणून आहे का, एक मोठा भाऊ म्हणून आहे का, गार्डियन्स म्हणून आहे का, कोण जे ऐकायचं ते म्हणून ऐका, पण ऐका आणि ही गोष्टीवरती फोकस करा. बाकी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हा लोकांना ऑल द बेस्ट आहे. आणि तुम्ही जे आतापर्यंत प्रेम देत आलात ते असंच यापुढे देत राहा. अजून काय बोलू नाही शकत. बाकी लेट्स सी, आजचा दिवस तर गेला. बाकीचे क्वेश्चन आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये हळूहळू आपण सांगू. आता हाच व्हिडिओ मला वाटतं 20-25-30 मिनिटचा झाला असेल. त्यातले काय काय पार्ट्स आपण कट करू जे नीट बोललो नसेल काय असेल ते. बट जे पण आहे आपण रॉमध्ये काढलं आहे आणि बोललो आहे.
आजकडे सगळे बघतायत जे पण बसलेत ते पण ठीक आहे, तुमच्यासोबत शेअर केलं आहे मी. आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या काय आपला उद्या दिवस सुरू होते गुरुवारचा. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे पण आमचा एक्सपिरियन्स होता, आमची स्टार्टअपची जर्नीमध्ये थोडे थोडे गोष्टी जे शेअर करू शकत होतो त्या केल्यात. ह्याचा काय तुम्हाला जर फायदा झाला तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि अजून असेच व्हिडिओ जर हवे असतील एक्सपिरियन्सबद्दल जे पण, तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा ज्यांना अशी जर्नी चालू करायची असेल. बाकी भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.